नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात दिवसभरातल्या संपूर्ण राज्यभरातल्या 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया। जगद्गुरू तुकोबांची पालखी मोठ्या भक्तिमय वातावरणात पुण्यात दाखल। संत श्रेष्ठ माऊलींची ही पालखी आज पुण्यात दाखल होणार। दोन्ही पालख्यांचा आज आणि उद्या 2 दिवस पुण्यामध्ये मुक्काम। सुप्रिया तुकोबांच्या पालखीच्या दर्शनाला अडचणीत असल्यामुळे बळीराजाला न्याय मिळू दे, सुळेंचं तुकोबांमध्ये साकडं। पालखी सोहळ्यानिमित्त पुणे शहरातील वाहतुकीमध्ये मोठे बदल। गणेश खिंड रस्ता आणि FC रोडसह अनेक मुख्य रस्ते बंद। आज तुकोबा आणि माऊलींच्या पालखीचं पुण्यात आगमन झालंय। वारकऱ्यांच्या स्वागताला पुण्यामध्ये वरुणराजाची हजेरी। पावसामध्ये भिजत लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी असंख्य वारकरी पावले चालती पंढरीच्या दिशेनं। पंढरपुरात एका भाविकाकडून विठ्ठल रुक्मिणी चरणी 221 किलो चांदी अर्पण। विठ्ठल रुक्मिणी मातेच्या लाकडी मेघडंबरीला सोन्यानं मढवण्याचं काम सुरू झालंय। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या संभाजी भिडेंनी पुण्यात तुकोबांच्या पालखीचं दर्शन घेतलं। वारीमध्ये सहभागी होण्यासाठी शिवप्रतिष्ठानचे असंख्य धारकरी पुण्यात दाखल झाले। वारीतल्या महिलांनी विठ्ठलासोबतच सरकारपुढेही आपलं गाऱ्हाणं मांडलंय। लाडकी बहीण ही योजना सरकारनं अटी शर्थींशिवाय समान पद्धतीनं राबवावी। वारीत येणाऱ्या चौपदरांच्या वैशिष्ट्यपूर्ण पेहरावानं वेधलंय लक्ष। आळंदीमध्ये कापड बाजारात चौपदरांच्या पेहरावासाठी गर्दी। रायगड पुण्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर मराठवाडा आणि विदर्भात हलक्या पावसाची शक्यता। जळगावमध्ये ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। पावसामुळे वातावरणात गारवा, तर शेतकऱ्यांना काहीसा दिलासा। पालघरच्या वरई पारगावमध्ये राम मेव्याची विक्री वाढलेली आहे, तर रान भाज्यांच्या विक्रीमधून आदिवासींना रोजगार। नाशिकमध्ये दमदार पावसानं हजेरी लावल्यानं नागरिकांमध्ये समाधान। वातावरणात गारवा, तर शेतीच्या कामांनाही वेग। अहमदनगरमधील भंडारदरा कळसुबाई शिखर परिसरामध्ये पावसाचा जोर वाढला। सुट्टीचा दिवस असल्यानं मोठ्या संख्येनं पर्यटकांची गर्दी। गोंदिया जिल्ह्यात 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी। पावसामुळे शेतकऱ्यांना पिकांच्या कामांसाठी दिलासा, तर जिल्ह्यातील वातावरणात गारवा। करमाळा तालुक्यात पावसाची हजेरी। पेरण्या झाल्यानंतर पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची जोरदार हजेरी, तर आजही जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट। नंदुरबार जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी। पावसामुळे शहादा, तळोदा आणि धडगाव या तालुक्यामध्ये पेरण्या यांना वेग आलेला आहे, तर जिल्ह्यामधील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली। भुसावळच्या हतनूर धरणाचे 6 दरवाजे 50 मिलीमीटरनं उघडले। हतनूर धरणामध्ये सध्या 51% पाणीसाठा शिल्लक। रायगडच्या महाडमधील मांडले गावाजवळील मंडप धबधबा प्रवाहित। गेल्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढल्यानं पर्यटकांची पावलं धबधब्याकडे। पावसाळ्यामुळे लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हरफ्लो। धरण परिसरामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी। पुण्यातील ताम्हिणी अभयारण्यामध्ये पर्यटकांना 30 सप्टेंबरपर्यंत प्रवेश बंदी। पावसाळ्यामधील अपघात टाळण्यासाठी वन विभागाचा निर्णय। सिंधुदुर्गच्या वैभववाडीतील करोळ घाटामध्ये ठिकठिकाणी दरड कोसळली। 250 कोटी रुपये खर्चून घाटात झालेल्या कामांवर प्रश्नचिन्ह। अकोला शहरात उद्यापासून पुढील 8 दिवस पाणीपुरवठा बंद। शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महान या धरणात 12% पाणीसाठा शिल्लक। अहमदनगरच्या शिर्डीमध्ये पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत। पावसानं पाठ फिरवल्यानं चारा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड। अमरावतीत भर पावसाळ्यातही मेळघाटमधील काही गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या। 14 गावांना 18 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू। नाशिक शहराच्या 342 कोटींच्या पाणीपुरवठा सुधार योजनेचा प्रस्ताव नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे सादर। अमृत 2 योजनेअंतर्गत प्रस्तावाला शिखर समितीची मान्यता मिळणार। लोणावळ्यात पर्यटनासाठी आलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेल्याची घटना। 3 जणांचे मृतदेह सापडलेत। अद्याप दोघांचा शोध सुरू। मुख्यमंत्री शिंदेंच्या आदेशानंतर भिवंडीत शाळांच्या परिसरातील पान टपऱ्यांवर पालिकेचा हातोडा। गेल्या 2 दिवसांपासून शहरातील विविध भागात कारवाई सुरू। जळगावात मुक्ताईनगर योगराज फाउंडेशनकडून विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा। अभिनेत्री अलका कुबलसह मंगेश भागेश पाटलांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। कोल्हापूरच्या अमृता पुजारीला आशियाई स्पर्धेत रौप्य पदक। जॉर्डन इथं सुरू असलेल्या वरिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धेत ठरली रौप्य पदकाची मानकरी। सततच्या पावसामुळे ठाण्यातील गायमुख परिसरात खड्ड्यांचं साम्राज्य। खड्ड्यांमुळे वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा फटका। अपघात होण्याची भीती। सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसमध्ये केंद्र सरकारच्या आयात धोरणाविरोधात स्वाभिमानी संघटना आक्रमक। निर्यातच्या अध्यादेशाची होळी करत स्वाभिमानीकडून निषेध।
अकोला नांदेड महामार्गावर मेडशी गावाजवळील वळण रस्त्याला 2च दिवसात तडे. कोट्यवधी रुपये खर्चून केलेल्या रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह. पालघरच्या मोखाडा तालुक्यातील दुर्गम भागात रस्त्याच्या नावानं पैसे हडपण्याचा प्रकार. भ्रष्टाचार करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी. भंडारातील डांबेविर्ली गावराळ या शिवारामध्ये एका वाघिणीसह 3 बछड्यांचं दर्शन. वाघांच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांची कामं खोळंबली. गोंदिया जिल्हा पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीत 10 दिवसात 3252 उमेदवार पात्र, तर भरती प्रक्रियेला 1459 उमेदवारांची दांडी. आणखी 6 ते 7 दिवस सुरू राहणार मैदानी चाचणी. लातूरमध्ये अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त आयोजित बैठकीमध्ये तुफान राडा. अध्यक्ष निवडीच्या कारणावरून 2 गटामध्ये हाणामारी. घटनेत 5 जण गंभीर जखमी. ऑपरेशन नन्हे परिष्ठ अंतर्गत याआरपीएफनं गेल्या 4 महिन्यामध्ये हरवलेल्या 67 मुलांना शोधलेलं आहे. मध्य रेल्वे नागपूर विभागानं मुलांना त्यांच्या पालकांकडे सुपूर्द केला.